सर नमस्कार. नमस्कार. खरं तर कला भ्रमंती या आमच्या पॉडकास्ट शोमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आम्ही छत्रपती संभाजीनगरला आलो आहे, MGMमध्ये, जे बैजू पाटील हे काही प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. आणि आज त्यांचा आपण जीवन प्रवास जाणून घेतो. तर सर फोटोग्राफी म्हणजे सुरुवातीच्या काळात आता तुम्ही खूप तुमचं जगभर काम चालू आहे. म्हणजे बरेचसे मॅगझिन असतील, तुमचे अंडर वॉटर फोटोग्राफी असेल, वाईल्ड फोटोग्राफी असेल, निसर्गात जाऊन तुम्ही एवढं सगळं काम करताय. तर हे फोटोग्राफी म्हणजे जुन्या काळामध्ये असायचं, की फोटोग्राफीला कला क्षेत्रात तेवढं प्राधान्य नव्हतं. बरोबर, पण आत्ताच्या काळात एवढं त्याला स्कोप आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे बरोबर. इंडस्ट्रियल असेल किंवा काय. तर फोटोग्राफीबद्दल जे पालक किंवा इतर लोकं जे काही असतात, त्यांना तुम्ही काय एक सांगाल, की नक्की याचा उपयोग काय होतो आपल्या आयुष्यात किंवा शैक्षणिक याच्यामध्ये? ॲक्चुअली आपण आपल्या छंदाकडेच दुर्लक्ष करतो बरं, बरं, बरं. आणि मला वाटतं आजच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये हं, हं. तुमची हॉबी, छंद तुम्ही जोपासला, तर नक्कीच त्याला खूप मोठा वाव आहे. बरं. आणि मी पण म्हणजे आवर्जून सांगेन, की मी एक छंद म्हणून चालू केला होता आणि आज मलाही माहीत नाही, की मी या लेव्हलवर जाईल आणि कुठलंही क्षेत्र आजकाल छोटं-मोठं राहिलेलं नाही आहे. हे सगळ्यात मोठं सगळ्यांनी डोक्यात घालून घेतलं पाहिजे, की आज सगळ्यात जास्त तसं बघितलं तर फोटोग्राफीमध्ये जास्त कॉम्पिटिशन आहे. हो, हो. सगळ्यात जास्त इंजिनिअर, डॉक्टरपेक्षा, वकिलांपेक्षा कुठल्याही फील्डमध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे फोटोग्राफीमध्ये. कारण लहान मुलापासून हं, हं. म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण फोटोग्राफी करतं हो, हो. आणि त्याच्यातून चांगले फोटो काढणं खूप मोठं चॅलेंज आहे. खूप मोठं चॅलेंज आहे. रोजच्या हजारो, लाखो कॉम्पिटिशन्स आहेत. हजारो क्लिक होतात, करोडो क्लिक होतात. हं. त्याच्यामधून एक फोटो जगामध्ये पहिला क्रमांक भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्की, नक्की. तुम्हाला वाटायला म्हणजे वाटत असेल खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरतात आणि जेव्हा एखादा पुरस्कार तुम्हाला मिळतो जागतिक लेव्हलवर हं. आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रिसेंटली मी पॅरिसला जाऊन आलो. हं. रॉयल अल्बर्ट हॉल लंडनला जाऊन आलो. हं, हं. तिथे गेल्यावर माहिती पडतं, की आपण काय काम केलेलं आहे आणि एक त्याच्यातून प्रोत्साहन मिळतं. तर हं. त्याच्यामुळे फोटोग्राफीमध्ये अनेक विषय आहेत. नॉट नेसेसरी फक्त वेडिंगच फोटोग्राफी आहे. हं. वाईल्डलाईफ फोटोग्राफी आहे, अंडर वॉटर फोटोग्राफी आहे, प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, नंतर प्री वेडिंग फोटोग्राफी आहे, सिनेमॅटिक आहे. असे असंख्य विषय आहेत. आणि तेच मला कुठेतरी वाटलं, की आपल्याला मी जेव्हा 10 वर्ष माझे वाया गेले अक्षरशः, की मी शिकण्याचा प्रयत्न केला, पण शिकू शकलो नाही. हं, हं. बऱ्याच लोकांना गुरु बनवायचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं नाही. हां. पण मग मला रिअलाईज झालं, मी परदेशातही शिकलो आणि त्याच्यानंतर लागले आपल्याला वाटतं हा 30-35 वर्षाचा अनुभव आहे. हा डेफिनेटली मुलांना काहीतरी देऊन जाईल आणि आपलं काहीतरी देणं लागतं. हं. त्या हिशोबाने मी आता सुरुवात केलेली आहे. अरे वाह, वाह! छान, छान सर. म्हणजे तुमचं काम एवढं आहेच म्हणजे दिसतंय आता आणि बरेच पुरस्कार आहेत. तंत्रज्ञ आलं, पण त्यातून काय होतं कला म्हणजे आता आपल्याला वाटणाऱ्या भावना जसं एखादा चित्रकार चित्र करतो, शिल्पकार शिल्प काढतो, फोटोग्राफी आपल्या भावना त्या फोटोग्राफीतून व्यक्त करतो. मग त्याचं मन त्या फोटोग्राफीवरून त्याचा स्वभाव, त्याचे गुणधर्म कळतात. मग आता तुम्ही हे काम करताना वाईल्ड फोटोग्राफी करताना तुमची आवड तुम्ही जोपासत गेला, टेक्निकली गोष्टी शिकत गेला आणि पुढे या स्पर्धांमध्ये उतरत गेला. तर त्या प्रवासाविषयी काय सांगाल? ॲक्चुअली फोटोग्राफीमध्ये तुमचं खूप लोकांना वाटतं, की फोटोग्राफीमध्ये खूप इन्कम आहे. हं, हं, हं. लाखो करोडो रुपये कमवतात. वाईल्ड लाईफमध्ये स्पेशली इन्कम काही नाही. अच्छा. जे कमवलंय ते गमावणं आहे. पण जसं मी माझं बैजू स्टुडिओ नावाचं फर्म आहे आणि मी पोर्ट्रेट फोटोग्राफी करतो. ते माझं इन्कम आहे. हं, हं. कुठलंही तुमचं एक इन्कम सोर्स असली
तर बरोबर. तुम्ही तुमच्या कलामध्ये इंटरेस्ट करून नवीन नवीन एक्सपेरिमेंट करू शकतात हम्म. आणि नवीन अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. Yes. तुमचं इन्कम सोर्स असलं तर तुम्ही वाईल्ड लाईफ करू शकतात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह हॉबी, खूप एक्सपेन्सिव्ह हॉबी आहे अजूनही. कारण मी जसं करत होतो माझं पॉकेट मनी गोळा करून करत होतो, हो. पण त्याला लिमिटेशन येतात. तर माझ्या मते प्रत्येकाने आपलं एक इन्कम सोर्स असलं तर आपली हॉबी मेंटेन केली, त्याचं तुम्हाला बेनिफिट असं आहे की तुमची जी कला आहे तुमच्या त्या कामामध्ये दिसते. हो, हो. आणि जोपर्यंत ती कला त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो वेगळं रूप दिसत नाही. Yes, yes. आता माझं पुस्तक वाईल्डस्केप नावाचं पुस्तक मुकेशजी अंबानी यांच्या हातून झालं होतं अरे वा. आणि त्या कार्यक्रमाला 180 श्रीमंत लोक होते. वा. आता हे नुसते श्रीमंत नाही आहेत, हम्म. कारण प्रत्येकाकडे एक आर्ट आहे. जसं उद्धवजी ठाकरे आहे ते फोटोग्राफी करतात, नीताजी अंबानी आहे यांना पेंटिंगची हॉबी आहे, रतनलालजी पासआउट जे आपले एक्सपायर झाले रतनलालजी यांच्याकडे पण एक प्रत्येक मोठ्या माणसाकडे एक कला आहे आणि त्याच्यामुळे ते लोक मोठे झालेले. ते उगाचच मोठे झालेले नाहीत. आपला फार गैरसमज आहे की यांच्याकडे पैसा आहे हे आहे, ठीक आहे, पण त्यांच्याकडे ती एक कला असल्यामुळे ते आज त्या लेवलवर गेलेले. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला एक गुण कलेचा घेतला तर डेफिनेटली तुम्ही तुमची इम्प्रूव्हमेंट करू शकता. नक्की नक्की सर. म्हणजे काय होतं, फक्त पैसा आला म्हणजे आपण श्रीमंत नाही, ती मनाची श्रीमंती आपल्या एक्झॅक्टली. कलात्मक, वैचारिक, साहित्यिक. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपल्या कुठल्याही प्रदेशाची श्रीमंती ही तिथल्या काही भौगोलिक परिस्थितीत आहेच, पण त्याच्यातून वैचारिक किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटी काही चालतात, एक्झॅक्टली. त्यातून ती श्रीमंती दिसते. अर्थातच छत्रपती संभाजीनगर असेल, MGM असेल, त्याची वैचारिक किंवा कलात्मक संपत्ती आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंट मधून दिसते. बरोबर. आणि वाईल्ड फोटोग्राफीमध्ये म्हणजे बेसिक म्हणजे आता काय काळजी घ्यावी म्हणजे चांगले फोटो येण्यासाठी. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की तुमचं ऋतू असतील, कुठल्या बरोबर, ऋतूंमध्ये फोटो बरोबर. काढावेत, कुठल्या याच्यामध्ये काळ कुठला टायमिंग मध्ये काढावे किंवा ह्याच्यात बद्दल तुम्ही कशा कसरती बऱ्याच वेळा केला. एक फोटो मिळण्यासाठी तुम्हाला महिना त्या जंगलामध्ये बरोबर. राहावं लागतं. तर ती काय एखादी आठवण सांगा तुम्ही मला त्याची. ऍक्च्युली वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला आपण जेव्हाही कुठलीही फोटोग्राफी करतो तर माझ्या मते मॅच्युरिटी यायला तुम्हाला वेळ लागतो. 5 ते 10 वर्ष तुमचे गेलेले पाहिजे. आणि जोपर्यंत एक्साइटमेंट तुमची संपत नाही, एक्साइटमेंट आपण काय अरे दिसले फटफट फटफट मग त्याच्यात चुका करतो आपण. तर थोडंसं पेशंटली थोडंसं लक्ष दिलं, कॉन्सन्ट्रेशन दिलं की बॅकग्राऊंड चांगलं काय आहे, लाईट कुठला चांगला आहे, त्याचे रंग काय आहेत, त्याचं कंपोजिशन काय पडलं, आपण लेन्स कुठली लावलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर जेव्हा यूज होतो. जसं टेबल 4 पायाशिवाय उभं नाही राहू शकत. तर सगळ्यांना असं वाटतं की फोटो काढला म्हणजे झालं, असं नाहीये. हजारो लाखो गोष्टी आहेत त्या अप्लाय व्हायला पाहिजे. तुमच्या सेटिंग्स, तुमचे मूड, होणारे लाइटिंग्स, तुमचा अँगल, असे अनेक गोष्टी आहेत. एक्सपोजर, ॲपर्चर, शटर स्पीड, नंतर तुम्ही फोकसिंग कसं करतायत, अशा हजारो गोष्टी आहेत. तर माझ्या मते मी जे काम करतो जेव्हा मॅच्युरिटी आली तर एक पर्टिक्युलर स्पीसीज धरतो, एखादा पक्षी, त्या पक्ष्याचा प्राण्यांचा अभ्यास करतो आधी आणि त्यांना पण दुःख आहे, आनंद आहे, छान दिसावंसं वाटतं, आजारी पडतात, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या एक्सप्रेशन्स, त्यांच्या ज्या ऍक्शन्स आहेत, त्यांचे जे मूड्स आहेत, हे कॅप्चर करणं व्हेरी डिफिकल्ट. गेलं आणि लगेच काढलं आणि तुम्हाला मिळालं असं होऊ नाही शकत. त्याच्यामुळे कधी कधी 4-4 वर्ष, माझा अवॉर्ड विनिंग फोटो आहे त्याला 3 वर्ष लागले एक फोटो काढायला. तो जगातला टॉप फोटोग्राफर ऑफ द इयरचा अवॉर्ड आहे त्याला, एशियाचं बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयरचं आहे. तर माझ्या मते चांगला फोटो काढायचा असेल तर तुम्हाला वेळ खूप स्पेंड करायला लागतो आणि जेवढा जास्त वेळ द्याल तेव्हाच तुम्हाला कुठेतरी एक क्लिक चांगला मिळतो. जरुरी नाही की तो भेटेलच 3 वर्षात, याची पण गॅरंटी नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं, त्याचे बिहेवियर कॅप्चर करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतरच तो फोटो काहीतरी इतिहास घडवू शकतो. नक्की नक्की. म्हणजे त्याला म्हणजे निसर्गाशी आपल्याला जवळून अभ्यासता आला पाहिजे. त्या एक्झॅक्टली. प्राण्यांचं दैनंदिन जीवन, त्यांच्या भावना समजल्या पाहिजेत.
किंवा निसर्गाच्या नातं तुम्ही जोडलं पाहिजे तरच राईट तुम्ही ते करू शकता. राईट फक्त त्याला कमर्शियल दृष्टिकोनातून पाहून फायदा नाही त्यात. हा चांगला म्हटलं तुम्ही. हा. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, हम्म. एक कमर्शियल हा. आणि एक हॉबी. जेव्हा तुम्ही मनापासून काम करतात Yes. ते काम चांगलं होतं. हम्म. जेव्हा एखादा तुम्हाला अपॉइंटमेंट करतो की यार मला हा 1 महिन्यात काम संपवायचं हम्म. तर त्याला ती एक टेन्शन असतो, काहीतरी करून हो, तो हो. संपवून टाकतो. लिमिट त्याच्यामध्ये कलाकारी होऊ शकत नाही. नक्की. ते काम आहे. आर्टिस्ट साठी तुम्हाला वेळ द्यायला लागतो, फ्रीडम द्यायला लागतो, बरोबर. तेव्हाच ती चांगली फ्रेम बनते. नक्की नक्की सर. अंडर वॉटर फोटोग्राफी असेल वाईल्ड त्या ते टेक्निक नक्की काय आणि त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल. अंडर वॉटर फोटोग्राफी मोस्ट डिफिकल्ट फोटोग्राफी इन द वर्ल्ड. जगामध्ये फक्त 3% लोकच अंडर वॉटर फोटोग्राफी करतात आणि सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट हे अंडर वॉटर फोटोग्राफीमध्ये होतात. आणि भारतामध्ये 4 लोक अंडर वॉटर फोटोग्राफी त्या करणाऱ्यापैकी मी एक आहे. आणि आपल्याकडे योगायोगाने अंदमान हॅवलॉक आयलँड आहे, अतिशय क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. खूप लोक तारकर्ली इकडे तिकडे जातात. स्नॉर्कलिंग करणं वेगळं, पण अंडर वॉटर मध्ये फोटोग्राफी करणं, इक्विपमेंट पूर्ण घेऊन पाण्याखाली जाणं आणि ते काम करणं एक खूप वेगळं विश्व आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टीचा एक अनुभव सांगतो. म्हणजे मला दुसरं जीवन मिळालेलं आहे. मी आज तुमच्यासोबत जे इंटरव्ह्यू देतोय तर बहुतेक करून मी वाचलो नसतो त्या ऍक्सिडेंटमध्ये. आणि एक नाईट डाईव्ह असते रात्री, म्हणजे फार रेअरली होते ती पौर्णिमेच्या दिवशी असते. पूर्ण फुल मून वर असतो. आम्ही अंदमानला हॅवलॉक आयलँडला खाली डाईव्ह मारली रात्री 8 वाजता आणि कम्प्लीट अंधार आणि ऑक्सिजन सिलेंडर. तुम्हाला त्याचं एक लायसन घ्यायला लागतं, परीक्षा पासआउट व्हायला लागते आणि त्याच्यानंतर परवानगी भेटल्यानंतरच तुम्ही समुद्राच्या खाली जाऊ शकतात. माणसाची कॅपॅसिटी 50 मीटर पर्यंत आहे. 50 मीटरच्या खाली गेलं तर आपले कान फुटू शकतात, सेल्फ कंट्रोल संपू शकतं, की आपण काय करतो काहीच कळत नाही, मनावरचा सगळा ताबा संपून जातो. तसं आम्ही जसं डाईव्ह मारली आणि माझ्याकडे पूर्ण कॅमेरे इक्विपमेंट घेतलेले होते आणि थोड्या वेळाने आमचा जो गाईड होता आणि अजून माझ्यासोबत काही फॉरेनर्स होते, 4 ते 5 जण असे आम्ही खाली गेलो. आणि मी जेव्हा खाली गेलो तेव्हा मला असं फील झालं की आपण आईच्या गर्भामध्ये आहोत. म्हणजे ते जे फील आहे सांगणं मला डिफिकल्ट आहे खूप. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्यापणी नंतर तुम्हाला, कारण लहान तुम्ही जेव्हा जीव पोटात असतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही, पण तो समजा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अंडर वॉटर मध्ये नाईट कम्प्लीट अंधार आणि पाण्याचं ते प्रेशर आणि तो एकदम चंद्राचा प्रकाश तुमच्या याच्यावर पडतोय आणि ती पूर्ण फिश लाईफ, अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि माझ्या आयुष्यातला खूप मोठा तो क्षण आहे. आणि डेफिनेटली समजा कुणाला योग आला तर अंडर वॉटर फोटोग्राफी केली पाहिजे, बघितली पाहिजे ऍटलिस्ट, कारण एवढं सुंदर विश्व आहे. तिथे फार कमी लोक गेलेले आणि कमी लोक गेल्यामुळे ते टिकून आहे. पण जेव्हा लोक खाली जातील तर तेव्हा ते पण खराब होईल. तर तो एक वेगळा अनुभव मला त्या ठिकाणी मिळाला. आणि जेव्हा तुम्ही अंडर वॉटर फोटोग्राफी करतात आणि आपण जी डेली लाईफ आपलं रुटीन चालू होतं, एवढं सोपं आहे, खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही तो एक्सपिरियन्स, तुम्हाला जे हार्डवर्क, तुम्हाला जो त्रास होतो तो तुम्हाला पुढच्या अनुभवात शिकायला की किती डिफिकल्ट आहे. ऑक्सिजन जेव्हा आपण घेतो आपल्याला तो ऑक्सिजन विकत घेऊन घ्यावा लागतो पाण्यामध्ये, पण हवेमध्ये जो आपल्याला फुकट मिळतो त्याची किंमत नाही आहे आपल्याला. तेव्हा तिथे रिअलाइज होतं. तर माझ्या मते तो अनुभव एक युनिक अनुभव आहे. आणि तुम्हाला डेफिनेटली निसर्ग कशासाठी आहे, ते कशासाठी जीव जंतू जगतायत, आपण कशासाठी जगतोय, एक वेगळंच तुम्हाला विश्व ते अंडर वॉटर मध्ये बघायला मिळतं. नक्की नक्की. हे जीवनचक्रच आहे, म्हणजे एकमेकावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. येस. आणि आता सर ते झालं. आता कमर्शियल फोटोग्राफी, आता याच्यामध्ये काय होतं, परत कमर्शियल आता प्रोडक्ट असतील, प्रोडक्ट असतात काही, म्हणजे फूड प्रोडक्ट असतील, काही इंडस्ट्रियल कमर्शियल असतील, तर याच्यामध्ये नक्की काय प्रकार आहे सगळे? ऍक्च्युली वाईल्ड लाईफ मध्ये जसं सांगितलं, एक थ्रिलिंग आहे, अनुभव आहे, एक हॉबी म्हणून तुम्ही करू शकतात. पण त्याच्या विरुद्ध जे आहे हे कमर्शियल आहे. जसं प्रॉडक्ट फोटोग्राफी झालं, मॉडेलिंग फोटोग्राफी झालं, ग्लॅमर फोटोग्राफी झालं, वेडिंग फोटोग्राफी, हे इन्कम सोर्स आहे. याच्यातून तुम्ही खूप इन्कम जनरेट करू शकता. कारण इथे तुम्हाला अरेंज करता येतं.
हो. निसर्गामध्ये अरेंज करता नाही येत. नाही. तुम्हाला वेट अँड वॉच आहे त्याच्यासाठी. पण याचं बेनिफिट तुम्हाला समजा नेचरमध्ये जेव्हा फिरतात, एखादं स्टुडिओमध्ये काम करतात तुम्ही किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करतात, ॲडव्हर्टायझिंग फील्ड आहे, मोठं फॅशन आहे, खूप मोठं विश्व आहे, इंटेरियर आर्किटेक्चर एवढे बिल्डिंग्स हो. बनतात, त्याची फोटोग्राफी करणं ही एक कला आहे. हम्म. आणि त्याच्यासाठी प्रत्येक फोटोग्राफीसाठी वेगवेगळे लेन्सेस आहेत, वेगवेगळे कॅमेऱ्याचे मोड्स आहेत, हे शिकणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये इन्कम अतिशय इन्कम आहे. स्पेशालिटी समजा किड्स फोटोग्राफीमध्ये केलं लहान हो. मुलांच्या, तर ती एक स्पेशल फोटोग्राफी होऊ शकतात. म्हणजे लाख लाख 1.5 लाख रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकतात एकाच ठिकाणी. तर माझ्या मते प्रत्येकाने आपली कला किंवा आपली काय एक्सपर्ट आहे, आपल्याकडे काय काम येतंय ते समजा फोकस केला तर कमर्शियल दृष्टिकोनाने अतिशय प्रॉफिटवाला इन्कमवाला बिझनेस आहे. माझे ओन डिफरंट अजून बिझनेस आहेत, पण मी जेवढं फोटोग्राफीमध्ये केलं कमवलं, जसं तुम्ही कमर्शियल म्हणतात, ते विजन ठेवलं तर नक्कीच तुमची खूप मोठी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. नाही, काय होतं कमर्शियल म्हणण्यापेक्षा म्हणजे पैसे किती मिळाले एक्झॅक्टली. त्यापेक्षा तुम्ही कुठल्या लेवलचं काम करता, काम किती केल्यापेक्षा काय केलं त्याला नाही, खरं पण तर आहे. पैसे मिळाल्याशिवाय हो. तुमची कला पण डेव्हलप नाही होऊ ते हा शकत. तर जसं तुम्ही मगाशी खूप म्हणालात. लोक आहेत अमेझिंग काम करणार आहेत, हार्डवर्क करणार आहेत, बरोबर आहे. पण त्यांना स्कोप नाही मिळाला हा. बिकॉज ऑफ फायनान्शियल कंडिशन असेल बरोबर आहे. किंवा इतर गोष्टी असू शकतात अजून. तर माझ्या मते तुम्ही थोडंसं दोन्ही. फायनान्शियली थोडंसं स्ट्रॉंग व्हायला तर तुमचे विचारही तेवढ्या त्या हिशोबाने डेव्हलप होतात. नक्की नक्की. आता मी पण सर, आता तुम्हालाही माहिती आहे, चित्रपट सृष्टीत मी कला दिग्दर्शक म्हणून 50 सिनेमे केले. राईट. पण हल्ली आता मी सिनेमा करणं हे एक आपल्या आवड, त्यातलं काहीतरी हॉबी आहे. पण इतर रेग्युलर रुटीन करण्यासाठी मग बाकी माझ्याकडे इव्हेंट बरीच कामं असणं आहेत. गरजेचं आहे. त्यात ते कुठल्याही तसं बॅलन्स करावं लागणारच आहे. राईट राईट. कारण त्याशिवाय तुमचं म्हणजे गाडी पुढे गडबड झाली तर Right. काम होत नाहीये. बरोबर. तर सर आता खूप छान म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या. तर मगाशी बोलता बोलता राहिलं की तर नक्की म्हणजे नाही का वाचलात तुम्ही, नक्की ती गोष्ट काय झाली पुढे ते कळलं नाही. हां, ते अंडर वॉटरमध्ये म्हणजे माझ्या ऑलरेडी 180 डाईव्ह झालेल्या आहेत आणि माझ्या कमीत कमी 30 ते 40 डाईव्ह झालेल्या असतील आणि 42वी माझी डाईव्ह होती. मी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन खाली गेलो आणि जसं खाली गेल्यानंतर माझ्या ऑक्सिजनमधून सिलेंडरमधून जो ऑक्सिजन मास्कमध्ये मला जो ऑक्सिजन येत होता तो ब्लॉक झाला. अच्छा. आणि तो पाईप पाण्यामध्ये फुटला. अरे बापरे. हा. पाण्यामध्ये फुटल्यानंतर मला येणारा जो ऑक्सिजन होता तो येणं बंद झालं आणि मी खाली 20 मीटरमध्ये होतो. ओके. म्हटलं आता आपण संपलो. कारण पाण्यामध्ये असं नाही की तुम्ही पटकन वर येऊ नाही. शकता. हा. कारण एकदम तुम्ही वर आला तर तुम्ही तुमचं ब्रेन हॅमरेज होऊ शकतं, कान फुटू शकतात. सगळं तो प्रेशर एवढं असतं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप 5-5 मिनिटाचं ब्रेक घेऊन वर यायला लागतं. तर जसं तो फुटला आणि ऑक्सिजन यायला मला बंद झालं तर मग म्हटलं आता संपलो आपण, काहीच नाही. आणि लकीली माझ्यासोबतचा जो बडी होता तो लांब गेला होता फिश बघण्यासाठी. तर ट्रेनिंग दिलेलं असतं तुम्हाला की अशा घटना घडल्या तर कसं फेस करायचं. बरोबर. आणि तिथे असं नाही की कुठेतरी सपोर्ट दिला, कोणातरी आवाज दिला, काहीतरी दिला तो लगेच आला, त्याला वेळ लागतो. तर जसं मी थोडं म्हणजे माझ्या शरीरातल्या काही जे ऑक्सिजनचे कण होते म्हणजे असे करत करत काही सेकंद काढले आणि मी थोडंसं सेल्फ कंट्रोल ठेवलं आणि थोडंसं लगेच मग तो आवाज झाल्यामुळे तो बडी पटकन आला आणि त्यांनी मला त्याच्याकडे एक एक्स्ट्रा मास्क होता, त्यांनी मला तो दिला आणि दिल्यानंतर मग मी वर आलो. तेव्हा मला तो क्षण आणि तेव्हा त्या ऑक्सिजनचं महत्व कळालंय आणि माझ्या मते ती मी थोडक्यात वाचलो त्या ठिकाणी. अजूनही तो क्षण आला डोळ्यात मी अक्षरशः झोपेतून उठून जातो आणि अक्षरशः काटे येतात की अशा गोष्टी डेफिनेटली तुम्हाला ह्या गोष्टी फेस करायला लागतात. पण मला वाटतं की जेव्हा तुम्ही कुठे मनापासून काम करतात, कुठेतरी तुमचा कुणाचा तरी आशीर्वाद असतो आणि त्याच्यातून तुम्हाला सुखरूपपणे तो काढत असतो. तर तो एक माझा वेगळा अनुभव होता. नाही, आहे बऱ्याच लोकांचे आशीर्वाद आहे, तुमचं लोकांचं प्रेम आहे म्हणून तर तुम्ही तेवढ्या याच्यातून वरती आलात आणि अजूनही आज मुलांना मार्गदर्शन करताय. सर आता असा फोटो मिळणं काही सहज नाहीये. तुम्हाला काय हा कुठेही नॉर्मल ठिकाणी मिळत नाही. तर घनदाट जंगल, जे प्राणी पक्षी तिकडे राहतात तिकडे जावं लागतं. मग तिकडे तुम्ही कधी ग्रुपने जाता, कधी एकटे जाता. मग तुमच्या नेणाऱ्या इक्विपमेंट, तिथल्या होणाऱ्या गोष्टी, मग त्यातून काही अडचणी आल्या का? त्याच्यातून तुम्ही कसं फेसिंग करता त्या सगळ्या गोष्टी? ऍक्च्युली फोटोग्राफीमध्ये
मी म्हणेल की इक्विपमेंटपेक्षा तुमचं स्किल महत्त्वाचं आहे. इक्विपमेंट तुम्ही परचेस करू शकतात, बरोबर. स्किल परचेस नाही करता येत. हो, नक्की. आणि जेव्हा तुम्ही काम करतात डेफिनेटली रिस्क घेणं हे वाईल्ड लाईफमध्ये धोकादायकच आहे. इक्विपमेंट मॅटर करतं, नाही असं नाही. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर काम करायचं असेल तर तुम्हाला क्वालिटी इक्विपमेंट पाहिजे, पण तुम्ही बेसिक इक्विपमेंटमध्ये पण काम करू शकतात. त्याची समजा लिमिटेशन्स, त्याचे लेन्सेस काय आहेत, तर त्या हिशोबाने विचार करून केला तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर काम करू शकतात. आणि जसं जसं तुम्हाला अनुभव येतो तर आपोआप सगळ्या गोष्टी माहिती होत जातात आणि माणूस आपोआप त्याच्यामध्ये गुंतत जातो. काही ना काहीतरी नवीन करण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि तो केला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही नवीन नवीन करणार नाही तोपर्यंत तुमचा इंटरेस्ट पण कमी होतो. एक्सपेरिमेंट केले पाहिजे की नवीन काय करता येईल, बाकीच्यांनी अजून कोणी काम केलंय का नाही केलेलं आहे, ह्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. वाईल्ड लाईफमध्ये तुम्हाला ॲनिमल्स, मी माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. काझीरंगामध्ये माझ्या सोशल मीडियावर म्हणजे ग्रेट भेट मुलाखतीमध्ये पण मी हा अनुभव सांगितला होता की आसाममध्ये काझीरंगामध्ये एक शिंगी गेंडा होता. जगामध्ये 2 प्रकारचे गेंडे आहेत. आफ्रिकेत एक आहे आणि एक आपल्याकडे. आफ्रिकेतला जो आहे त्याला 2 हॉर्न आहेत, आपल्या याला सिंगल आहे, एकच आहे. तर त्याचं स्मगलिंग होतं. त्याचं म्हणजे तो हॉर्न आहे कट करून त्याचं स्मगलिंग केलं जातं. तो रायनो ॲनिमल्समध्ये सगळ्यात ॲग्रेसिव्ह ॲनिमल आहे एक शिंगी गेंडा. हत्ती टायगरपेक्षा जास्त. तर मी जेव्हा फोटो काढत गेलो आसाममध्ये आणि तिथे मोठं गवत असते, त्या गवताला हत्ती गवत म्हणतात, एलिफंट ग्रास म्हणतात. आणि जसं आपण जंगलामध्ये एंट्री करतो तर पहिले तुम्हाला तुमच्याकडून लिहून घेतलं जातं की ऑन युअर रिस्क, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जंगलामध्ये जात आहात. एखाद्या ॲनिमलने अटॅक केला, त्याचं तुमचं मृत्यू झाला तर त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार नाही, म्हणून तुम्हाला ते पहिले भरून घ्यायला लागतं. आणि मी जसं हे सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्या आणि माझ्याकडे एक शिंगी गेंड्याचा फोटो नव्हता म्हणून मी परवानगी घेतली आणि एलिफंट राईड असते तिथे, त्या हत्तीवर बसून मी, माझा महावत आणि एक गार्ड असं म्हणून आम्ही एक अर्धा तासापासून फिरत होतो. आम्हाला काही गेंडा दिसत नव्हता, पण लगेच तिथे थोडंसं महावतला लक्षात आलं की इथे गेंडा आहे म्हणून, कारण तिथे गवत वगैरे त्याला हाताना दिसलं. तर आम्ही त्याला म्हटलं थोडंसं क्लोज घे जेणेकरून मला चांगले जवळून चांगले फोटो मिळतील. आणि जसं आम्ही जवळ गेलो तर त्यांनी सडनली चार्ज केला आमच्यावर. म्हणजे आम्हाला वेळच दिला नाही. जनरली कुठलाही ॲनिमल अटॅक करायच्या पहिले तो तुम्हाला वॉर्निंग देतो, घाबरवतो, एक अंतर मेंटेन करा. पण त्यांनी चार्ज केला कारण त्याच्याजवळ एक छोटं पिल्लू होतं. तर अटॅक ॲनिमल्स केव्हा करतात की जेव्हा त्यांना रिस्क वाटते की आपल्या पिल्लांना काहीतरी धोका आहे म्हणून ते चार्ज करतात. आणि जसं चार्ज केलं तर ते पिल्लू पण बाहेर निघालं. आणि जसा चार्ज केला तेव्हा तो डायरेक्ट एलिफंटच्या अंगावर आला. एलिफंटच्या अंगावर आल्यामुळे हत्ती घाबरला आणि उधळला. हत्ती त्याने टर्न केला आणि पळायला लागला. हत्ती जसा जसा पळत होतो रायनो मागे पळत होता, जोर जोरात पळत होता. आणि हत्ती एवढा फास्ट पळू शकतो हे मला कळालं. आणि माझा जो गाईड होता त्यांनी हवेत फायर केलं. हत्तीने म्हणजे गेंड्याने विरुद्ध दिशेने पळावं, पण त्याच्याने अजून हत्ती घाबरला. आणि असं सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि पळत पळत पुढे जाऊन एकदम दरी होती. आणि जशी दरी आली तेव्हा तो हत्ती थांबला. आणि जसा हत्ती थांबला तेव्हा मी खाली पडलो. खाली मग झाडीतून पूर्ण उंच, कारण हत्ती बराच उंच असतो, वरून झाडांच्या काड्यांमधून मी खाली पडलो. खाली पडलो तर चिखल्यात पडलो. खाली चिखल्यात पडलो तर हत्ती थोडासा सरकून गेला. मी एकटाच तिथे. आणि माझ्या समोर एक 15 ते 20 फुटावर तो मला बघतोय आणि मी त्याला बघतोय. तर मी चिखलातून जसं उठून बघितलं त्याला हा कुठला नवीन प्राणी आलाय म्हणून घाबरून तो पळून गेला. अशा गोष्टी जंगलामध्ये होता आणि अशा अनेक गोष्टी होतात, तर तुम्हाला फेस करायला लागतात. आणि जसं पहिले सांगितलं, तुमच्याकडे समजा स्किल असेल, थोडासा अनुभव असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीपासून सुरक्षितपणे निघू शकतात. पण असं कधी होतं का की हे फोटो काढायला तुम्ही गेला पण अशा काही घटना घडल्या किंवा प्राण्यांना त्रास होतोय असं वाटलं, पण आपल्याला कधी वाटतं की त्रास नव्हता, आपण
न फोटो काढताच निघून आलं, हो, होतं अशी ना. घटना घडत असेल. डेफिनेटली तुम्हाला एक अंतर ठेवायला लागतं. रिस्पेक्ट ॲनिमल्सचा ठेवणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण तुम्ही जेवढे नॅचरल त्याचे बिहेवियर कॅप्चर लांबून करू शकतात, तेवढं जवळ करू शकत नाही. त्याला डिस्टर्ब केलं तर तो निघून जातो. जे काय ॲक्टिव्हिटी होणार आहे ती करत नाही तो. तर बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं मेंटेन तुम्ही अंतर ठेवलं तर नक्कीच तुम्हाला ते त्याचे जे एक्सप्रेशन्स आहेत, त्याच्या ज्या नॅचरल मोमेंट्स आहेत ते कॅप्चर करता येतात. आणि याचं आता डिस्कवरी चॅनल किंवा याच्यावर आपण पाहतो ॲनिमल्स वर्ल्डमध्ये किंवा याच्यातून बरं आता ही जंगल, आता तुम्ही या भ्रमंतीसाठी पूर्ण म्हणजे कुठे कुठे फिरलात, म्हणजे जगभर तर तुमचा प्रवास आहे, पण बरोबर. विशेष तुम्हाला कुठला भाग आवडतो आणि तुम्ही तिकडे नेहमी जाता? मी तर सांगेल तुम्हाला, आपण खूप भाग्यवान आहोत की आपला जन्म आपल्या भारतामध्ये झालेला आहे. मी पूर्ण अर्धं जग पालथं केलेलं आहे, पण भारतासारखी जागा कुठेच नाही आहे. फक्त आपल्याला त्याची किंमत नाही आहे. एवढे ऋतू सुंदर आहेत, पाऊस आहे, बर्फ आहे, सँड आहे, वाळवंट आहेत, समुद्र आहे. तर माझ्या मते तुम्हाला समजा निसर्ग बघायचा असेल, स्पेसिफिकली टायगर बघायचं असेल तर रणथंबोर राष्ट्रीय उद्यान अतिशय छान आहे. ताडोबा आहे. एलिफंटसाठी चांगलं बघायचं असेल तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. लेपर्ड बघायचं असेल तर कर्नाटकमध्ये कबिनी म्हणून आहे. तर प्रत्येक जंगलाची एक वेगवेगळी आयडेंटिटी आहे. तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर नक्कीच तुम्हाला हिमालयन बर्ड्स, एवढे अमेझिंग सुंदर पक्षी आहेत. आपण एवढे ॲडव्हान्स झालेलो आहोत. आपलं स्किल AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपण वेगवेगळे रंग तयार करू शकतो. पण निसर्गाने जे नॅचरली कलर्स बनवले ते अजूनही आपण बनवू शकत नाही. असे सुंदरसे हिमालयन बर्ड्स आपल्याकडे हजारो प्रकारचे पक्षी हिमालयात बघायला मिळतात. लद्दाख आहे, एक सुंदरसं असं हॅबिटॅट आपल्याकडे आहे. तो माझ्या मते लद्दाख पण प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि तो जो एक अनुभव आहे, आणि तसं बघितलं तर भारत हा फार स्वस्त म्हणेल मी बाकी कंट्रीपेक्षा. जेव्हा तुम्ही परदेशात फिरतात तेव्हा तुम्हाला ज्याचं कंपॅरिझन केलं तर अतिशय स्वस्त आहे. आणि तुम्हाला आपली मातृभाषा म्हणा किंवा आपलं जे कल्चर आहे, जेवढं काम आपण करू शकतो हे परदेशी लोक करू नाही शकत. तर त्याच्यामुळे आपण इथे फोकस, बऱ्याच वेळेस काय होतं, बाहेरून लोक येऊन पूर्ण जगभरात काम करून जातात आणि आपण तिथेच राहतो. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने हे ॲडव्हान्टेज घेतलं पाहिजे. होम टाउन मध्ये आपलं काम खूप चांगलं करू शकतो. माझे जेवढेही अवॉर्ड विनिंग फोटोज आहेत हे माझ्या शहराच्या, माझ्या भागातले आहेत. की जरुरी नाही की मी आफ्रिकेत जाऊन फोटो काढला आणि तो खूप प्रसिद्ध झाला, असं नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्हाला वेळ देता येतो. कुठल्या लाईटमध्ये तो चांगला दिसतो, एक्सपेरिमेंट करता येतात, वर्षानुवर्ष तिथे जाता येतं. तर हा एक खूप मोठा माझ्यामध्ये प्लस पॉईंट आहे आपल्याला. नक्कीच, म्हणजे आपल्या अवतीभोवती सगळं असतं, म्हणजे जसं आपण Exactly. नेहमी म्हणतो काखेत कळसा आणि गावाला वळसा, राईट. तर तसं आपण आपल्या आजूबाजूला त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. जशी असेल दृष्टी तशी दिसेल सृष्टी. एक्झॅक्टली. या पद्धतीने आपली दृष्टी ही चांगली ठेवली पाहिजे, तर आपल्याला आजूबाजूचे वातावरण प्रत्येक चांगलं ठिकाणी मिळेल. सुंदरता आहे, हो, ती तुम्हाला फक्त कॅप्चर करता आली पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता म्हणजे अजिंठा वेरूळ असेल किंवा दोनाबद्दल किल्ला आहे किंवा इतर निसर्ग आहे, खूप गोष्टी की तुम्हाला त्यातूनच म्हणजे फोटोग्राफी असेल, चित्रकार असेल किंवा शिल्पकला, आर्किटेक्चर, बरोबर आहे. खूप या नमुन्यांचा अभ्यास करता येतो. बरोबर आहे. मागच्या प्रश्नामध्ये तो मी बोलणं विसरून गेलो. आजकाल सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण एखाद्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये असला तरच तुम्ही मोठं होऊ शकतात बरोबर. आणि तुमचं जगभरात नाव होऊ शकतं. पण माझ्या मते हे चुकीचा कन्सेप्ट आहे. तुम्ही छोट्याशा गावामधून पण खूप चांगलं काम करू शकतात. इमॅजिन करा की वेरूळ अजिंठा जगाच्या किती कोपऱ्यात आहे. तिथे कुठली विमानाची सोय नाही, कुठली रेल्वेची सोय नाही, आणि तरी पण लोक एवढ्या कोपऱ्यामध्ये ते बघण्यासाठी येतात. तर माझ्या मते आपलं काम चांगलं असेल तर लोक कुठे ना कुठून तुम्हाला शोधून येतात आणि सोशल मीडियामुळे तुम्हाला तुमचं वर्क
जरुरी नाही की मलबार हिलमध्येच आपलं ऑफिस पाहिजे किंवा मुंबईच्या चांगल्या मरीन लाईनच्या ठिकाणीच पाहिजे. तर माझ्या मते हा कन्सेप्ट सगळ्यांनी विसरून गेलं पाहिजे. कारण छोट्या गावामध्ये तुम्ही जास्त वेळ काम करू शकतात. मोठ्या शहरामध्ये तुम्ही ट्रॅफिकमध्येच इतकं गुरफटून जातात, तर त्याच्यामुळे तुम्ही काम करणं डिफिकल्ट होऊन जातं. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार केला तर जिथे आहात तिथूनही तुम्ही खूप सुंदर काम करू शकता. म्हणजे आता तुम्ही या इकडे राहता, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा बरेचसे कार्यक्रम होत आहेत, म्हणजे बरेचसे इव्हेंट किंवा त्यातून तुमचं काम दिसतं. मग अशी कुठली मोठ्या कार्यक्रमात नाही का, म्हणजे पहिलं पिकलं तिथं विकलं जात नाही किंवा पहिलं तुम्ही खूप काम करत होता, पण क्लिक इथल्या स्थानिकांना नाही झालं, पण बाहेरच झालं. मग कधी कधी आपलं नाव बाहेर होतं, जसं एखादा डॉक्टर मुंबईवरनं किंवा कुठं अमेरिकेवरनं शिकून येतो आणि बोर्ड लावतो आपला की अमुक अमुक ठिकाणचा डॉक्टर झाला, मग बऱ्याच वेळा आपल्याकडे मागणी होते. अशा काही घटना घडल्यात का कधी? खूप वेगळा प्रश्न आहे. आणि डेफिनेटली प्रत्येक आर्टिस्ट असो किंवा ज्याची सुरुवात होते ही फार छोट्या प्रमाणातच होते. आणि माझ्या मते मी जे काम करतोय ते मलाही वाटतं की अजून पूर्ण झालेलं नाहीये. नक्की. ती जाणीव ठेवली तरच तुम्ही तुमच्या कामामध्ये डे बाय डे इम्प्रूव्हमेंट करू शकतात. आपण जे काम करतो हे मनापासून केलं तर माझ्या मते आपल्याकडे कोणी ना तरी ब्लेसिंग्स असतात, कोणी ना कोणी बघत असतात. ऑनेस्टली काम करा. डेफिनेटली त्रास देणारे लोक असतात. मोस्ट डेंजरस ॲनिमल म्हणजे माणूस आहे, वाईल्ड ॲनिमलपेक्षा. बरोबर. कारण मी आता 5 ते 6 वर्षापासून माणसांमध्ये म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन झाला तेव्हापासून मला लोक कळायला लागले. संपर्क वाढत हां, पहिले मी जंगलात फिरायचो, निसर्गात मस्तपैकी राहायचो. पण नंतर हा एक अनुभव मला वेगळा मिळालेला आहे. मला भीती अजूनही वाटते लोकांची, की लोक काय करतील भरोसा नाही याचा. तर त्याच्यामुळे माझ्या मते हा एक फेस करणं हे पण एक खूप मोठं चॅलेंज आहे. एक कलाच आहे. हां, मी म्हणेल की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सोपी आहे आणि माणसांना फेस करणं, त्याला टॅकल करणं व्हेरी डिफिकल्ट. तर माझ्या मते आपण कुठे ना कुठेतरी हे शिकलं पाहिजे. एक त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळतं आपल्याला, जग कसं आहे हे माहिती पडतं. आणि जेव्हा तुम्ही काम करत जातात तर लॉंग दृष्टिकोन ठेवला, मोठा दृष्टिकोन ठेवला की नाही आज नाही उद्या काही ना काहीतरी चांगलं होईल, हा पॉझिटिव्ह थोडंसं थिंकिंग ठेवलं तर नक्कीच तुमच्यात चांगलं काम बाहेर निघतं. आणि युनिकनेस जोपर्यंत तुम्ही इतिहास घडवत नाही तोपर्यंत त्या फोटोची म्हणा त्या कामाची पावती तुम्हाला मिळू शकत नाही. ती सुरुवात तुमच्यापासून व्हायला पाहिजे. आजकाल काय झालंय, कॉपी पेस्ट करायला खूप शिकलेत. आणि जसं सोशल मीडियावर नुसतं लोक स्क्रोल करतात, पण आपलं काम कोणीतरी बघावं हा दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या येणाऱ्या कामामध्ये एक युनिकनेस, सोशल मीडियात सगळं काही नाहीये, एक मनाचं समाधान मिळणं हा खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही हॅपी असतात, जेव्हा काहीतरी काम करायची इच्छा असते, तर ती एक खूप मोठं माझ्या मते सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे सोन्या आणि प्लॉटिंग्स म्हणा किंवा पैशांमध्ये. तर ती जी कला आहे ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. ती नक्कीच तुम्हाला काही ना काही देऊन जाते, शिकवून जाते. आणि त्याच्याने जो तुम्हाला एक पॉवर म्हणा किंवा एक वेगळी एनर्जी याच गोष्टीमुळे मिळते. तर याची नक्की सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही प्रॉपर कुठले आहात? तुम्हाला छंद कसा लागला आणि त्याचं तुम्ही डेव्हलपमेंट कशी केली नक्की? ॲक्च्युली मी एक शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे. आणि जळगाव जिल्ह्यात एक कुंभारी म्हणून जागा आहे, तिथे अजूनही माझी शेती आहे. आणि मला वाटतं की एक मराठी माणूस, एक हार्डवर्क करणारा माणूस हा नक्कीच तुम्हाला एक जाणीव असते की आपल्या आईवडिलांनी किती मेहनत केलेली आहे. आणि त्याची प्रत्येकाने समजा जाणीव ठेवली तर नक्कीच शहरामध्ये बरेच लोक मुलं बघतो मी अजूनही की आपलं जाणीव म्हणजे आपलं फॅमिली बॅकग्राऊंड विसरून जातात आणि लगेच बिघडायला सुरुवात होते. तर माझ्या मते प्रत्येकाने आपल्या आईवडिलांनी जी मेहनत केलेली आहे, आपल्यावर जे खर्च करतायत मेहनत करून, त्यांना माहीत नाही की आपण काय करतोय, फक्त पॅरेंट्स पैसे पाठवत राहतात. तर कुठेतरी प्रत्येकाला एक जाणीव ठेवली तर नक्कीच तुम्ही एक चीज करू शकतात प्रत्येक क्षेत्रामध्ये.
आणि हार्डवर्क ह्या 2020चा जमाना नाही आहे. हो. सोशल मीडियामुळे डेफिनेटली तुमचं वर्क पूर्ण जगभरात बघितलं जातं आणि तुम्ही समजा डाऊन टू अर्थ सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. ती व्यक्ती लहान असो की मोठी असो, प्रत्येकाकडून काहीतरी शिकलं पाहिजे जेणेकरून तुमची डेव्हलपमेंट आहे. तर कारण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक गोष्ट असतेच. तर ते कॅप्चर करणं महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही ते कॅप्चर केले तर नक्कीच तुम्ही तुमच्या कामामध्ये एक्सपर्ट होऊ शकतात आणि एक वेगळेपणा जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही, देत नाही, तोपर्यंत तुमची व्हॅल्यू झिरो आहे. आणि सर आता फोटोग्राफीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता MGM मध्ये आपला फोटोग्राफीचं सगळे कोर्सेस आहेत किंवा काय, तर हे सुरू कधी झालंय किंवा आता कसं होतं की पहिले जुन्या काळामध्ये एखाद्या गावात स्टुडिओत जायचं, कोणाच्या हाताखाली काम करायचं, पण आता तेवढा वेळ कोणाला नाहीये. टेक्निकली दृष्ट्या आता खूप बदलतंय. AI सारखं माध्यम असेल, फोटोग्राफी लेन्स आहेत आणि खूप वाईल्ड झाले त्याच्या सगळ्या गोष्टी. तर हे तुम्ही आता शिक्षण पद्धती आपली कशी आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने मुलांना शिकवताय आता? ॲक्च्युली MGM विद्यापीठ हे मराठवाड्यातलं टॉपमोस्ट विद्यापीठ आहे आणि आम्हाला अभिमान आहे, स्पेशली आमच्या डिपार्टमेंटचा, डिपार्टमेंट ऑफ फोटोग्राफी हे महाराष्ट्रातलं टॉपमोस्ट फोटोग्राफी इन्स्टिट्यूट आहे. आणि हा कोर्स असा आहे की तुम्हाला नोकरीची गरज नाही, सेल्फ एम्प्लॉय तुम्ही तुमच्या पायावर उभं राहू शकतात. बाकीच्या कोर्सेस दुसऱ्यांवर डिपेंड करायला लागतं, पण याच्यावर तुम्ही जो कोर्स केला तर नक्कीच तुम्ही 35,000 40,000 आमच्या आता मागचे 5 वर्षापासून हे आमचं डिपार्टमेंट रन करतोय. त्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ फोटोग्राफी शिकवली जाते. जसे मी पहिले तुम्हाला सांगितले, वाईल्ड लाईफ आहे, नेचर आहे, आर्किटेक्चर फोटो आहे, वेडिंग आहे, असे सगळे विषय तुम्हाला शिकायला मिळतात. आणि आजकाल शिकणं याच्यासाठी गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही 80% याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहे. आमच्याकडे ॲडव्हान्स मिररलेस टेक्नॉलॉजीवर आम्ही इथे शिकवतो आणि कदम सरांचं हेच म्हणणं असतं की आपल्याला जेवढं देता येईल मुलांना कमी फीसमध्ये, म्हणजे एवढी सुविधा महाराष्ट्रात कुठेच नाही आहे. कमी फीसमध्ये आमच्याकडे पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली इथले मुलं आहेत आणि मुलं खूप चांगलं काम करतायत आणि हा कोर्स अमेझिंग आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन खूप आहे. याला चॅलेंज नाही आहे की 5 रुपयाची वस्तू तुम्ही 10 रुपयालाच विकली पाहिजे, की 5 रुपयाची गोष्ट तुम्ही लाखो हजारो रुपयाला विकू शकता. फोटोग्राफी इज अ आर्ट. शिकल्यामुळे डेफिनेटली तुमच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट मिळते. 10 लोकांपेक्षा तुमचं काम काहीतरी वेगळं दिसतं आणि जोपर्यंत तुम्ही वेगळं काम देऊ शकत नाही तर तुम्हाला पैसे देखील जास्त नाही मिळणार. त्याच्यामुळे तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. नक्की, नक्की. जसं म्हणजे आता पूर्वीच्या काळी फोटो कशासाठी काढले जायचे? आठवणींसाठी. येस, त्या आठवणी आपल्या कुठेतरी त्या अल्बममध्ये असाव्यात, कधी ना कधी त्याचा उजाळा मिळावा. बरोबर आहे. पण हल्ली त्याची म्हणजे जाहिरात ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये आलं. बाकी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं फोटोशिवाय, व्हिडिओशिवाय किंवा सोशल मीडियाशिवाय पुढे जात नाहीये. मग त्याचा उपयोग आता पुरेपूर होतोय. म्हणजे आत्ताच्या पिढी जी काम करते किंवा शिकते, तर त्यांना तर खूप स्कोप आहे. तर तुमच्या काळात तुम्ही एवढं सगळं काम केलं, की त्यावेळेस असं झालं का, की त्या काळात की कोणी किंवा हा छंद म्हणजे काही टाईमपासचं काम आहे किंवा ह्याच्यातून काही पैसे मिळणार नाही किंवा ही लोकं काही अशी करत नाही. असं कुणीतरी झाल्यानंतर मग त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं? ॲक्च्युली मी जेव्हा काम करत होतो, इवन माझ्या घरातूनही मला सपोर्ट नव्हता. कारण तुम्ही जसं म्हटलं इन्कम सोर्स फार कमी होता. बरोबर. आणि लोक मला अक्षरशः हसायचे की अरे काय करतोय, किती लोक विनाकारण पैसे वेस्ट करतोय. डेफिनेटली मलाही वाटायचं. मी फार इमोशनल माणूस आहे. खूप मला इतकं रडू येतं, अजूनही रडू येतं. एखादा पुरस्कार भेटल्यावर रडू येतं. कारण लोकांना सक्सेस दिसतं, अनसक्सेस नाही दिसत. कारण अनसक्सेसपणा जास्त आहे. 1000 पैकी तुम्हाला 1-2 वेळेस सक्सेस आहे, बाकी सगळं फेल्युअर आहे. त्यावेळेस वाटतं कुठेतरी यार आपण एवढं केलेलं आहे मेहनत, पण कुणाचं लक्ष नाहीये. तर डेफिनेटली ते एक फील, एक तो जो एक मनातला जो एक असतो, पण त्याच्याने एक जिद्द पण तयार होते की नाही आपण याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं काम करू शकतो आणि करतोय. ती जिद्द ठेवली तर नक्कीच तुम्हाला वाटा निघतात. आणि जसं लोक आपल्याला त्रास देतात, ठीक आहे, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, पण यांच्याकडून पण आपल्याला शिकायला मिळतं. आणि जोपर्यंत दुश्मन तुमचे तयार नाही होत तोपर्यंत माझ्या मते ते काम पण चांगलं नाही होत. नाही, मुळात दुश्मन म्हणजे त्यांना त्यातला काही अभ्यास नसतो, की त्यांना त्यातल्या क्षेत्राची माहिती नाही, की त्याची डेप्थ किती आहे. त्यांना रेग्युलर रुटीन जगण्याची सवय असते. म्हणजे माझ्या बाबतीत मी आता
कला दिग्दर्शक म्हणून जवळजवळ 22-23 वर्ष काम करतोय. सुरुवातीला मी आमच्याकडे जेव्हा म्हणलं की मला कला दिग्दर्शक व्हायचंय, बरोबर. तेव्हा त्यांचंही म्हणणं आलं की हे काही आपलं काम नाही. नाही. हां. ते कुणीतरी खानदानी त्या क्षेत्रामध्ये एक्झॅक्टली, लागतं, मुंबईत एक्झॅक्टली. कुणीतरी लागतं, मग तुमचं काहीतरी होणार. बरोबर आहे. असं होतं, पण काहीतरी केल्याशिवाय मग तो आनंद होतो. म्हणजे त्यांची क्यू आणि पण माझ्या येते. मते ते कसं आहे? इनबिल्ट असतं, हां. रक्तात पाहिजे. बरोबर, तर बरोबर. नक्कीच त्याच्यातून ते निघतं. मग तुमच्याकडे तुम्ही त्याच्यात हां. किती एफर्ट घेतलेले आहेत, बरोबर. त्याला काही एवढं मॅटर नाही करत. नाही करत नाही. नाही, ते आहे. म्हणजे समाधान मी तर बऱ्याच वेळा म्हणतो की चला, की ते लोक आता पुन्हा चांगले म्हणतात. म्हणजे ते लोकांचं नाही, आपल्या समाधानासाठी चांगलं काम करण्यासाठी. एक्झॅक्टली. आणि तुमचंही काम तसं आहे सर. आता खूप म्हणजे तुमचा प्रवास जाणून घ्यायला खूप आवडलं. प्रेक्षकांना त्यातून बरंच ज्ञान मिळालं. पण आता होतं कसं की बऱ्याच वेळा पालकांचं कसं असतं, करिअरच्या वाटा निवडताना किंवा कधी-कधी मुलगा एखादा चांगला हे असेल, तर तो लगेच सांगतो मला हे करायचंय. बरोबर. पण कधी-कधी कन्फ्युजन असतं त्याचं, हं. की या क्षेत्रात जाऊ की त्या क्षेत्रामध्ये जाऊयात. आणि असं होतं की मग समजा फोटोग्राफीकडे वळताना किंवा काय करताना पालक आणि थोडंसं हे असतं, त्या मन चलबिचल होतं. बरोबर आहे. मग त्या काळात तुम्ही नक्की ठामपणे काय सांगाल त्या पालकांना? आजकाल पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये, हं. की पहिले डॉक्टरचं वडील असतील तर मुलं फोर्स करायची, की नाही तू डॉक्टरच हो. आजकालचे पॅरेंट्स पण मुलं पण हे थोडेसे स्वतःचे विचार करायला लागलेले आहेत. फोर्स करणारे माझ्या मते 10%च लोकं कमी राहिले. राहिलेले आहेत. कारण पहिले होतं ह्या गोष्टी, की नाही तुला हेच करायला लागेल. तर त्याच्यामुळे त्यांचं इच्छाही राहायची नाही. ते काहीतरी वेगळंच आउटपुट निघायचं. तर त्याच्यामुळे आजकाल मुलांचं फोकस कम्प्लिटली फिक्स असतो, की मला हे करायचंच आहे. तर त्याच्यामुळे आणि प्रत्येकाने हे केलं पण पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, की माझा इंटरेस्ट काय आहे, मी कशात हार्डवर्क करू शकतो, मेंटली, फिजिकली किती फिट आहे, किती क्रिएटिव्ह आहे. हे सगळ्यांनी प्रत्येकाने आपलं ठरवलंच पाहिजे. आणि पॅरेंट्सनी पण तेवढं फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे. कारण मुलांना माहिती आहे, की कुठल्या क्षेत्रामध्ये किती वाव आहे आणि मी किती काम करू शकतो. तर हे प्रत्येकाने व्हिजन ठेवलं तर पालक नक्कीच, आणि त्याच्यामध्ये तुमची पण एक मोठी जबाबदारी आहे. जेव्हा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात ते प्रूफ करून दाखवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जेव्हा काही तुम्ही प्रूफ करून दाखवतात तर नक्कीच पॅरेंट्स पण तुम्हाला सपोर्ट करतात. तर हे खूप मोठं गरजेचं आहे. जरुरी नाही की मोठ्या शहरांमध्येच चांगलं शिकवलं जातं असं काही राहिलं नाही. तुम्ही कुठेही असू द्या, तुमच्यात स्किल असेल तर तो तुम्हाला बरोबर कुठल्याही स्तरावर जागतिक स्तरावर घेऊन जाऊ शकतो. तर प्रत्येकाने जिद्द ठेवली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून काही ना काहीतरी चांगलं काम करण्याचा वाव मिळतो. नाही, त्या निमित्ताने आपला समाज, आपलं कल्चर तुम्हाला मान सन्मान देतं किंवा राईट, रिस्पेक्टफुल आपल्याकडे राईट, त्या अँगलनी पाहायला लागतं. राईट, मग आपोआप आपल्याकडनं ती ऊर्जा तयार होते आणि आपण त्या कामाकडे वळतो. राईट. तर नक्कीच सर, खूप छान वाटलं आज या सर्व आमच्या कलाभ्रमंती पॉडकास्टकडनं, म्हणजे त्या निमित्ताने आपला प्रवास जाणून घेता आला. तुमच्या भरपूर मुलाखती झालेल्या आहेत, पण आज आम्हाला सहज आपण वेळ दिलात आणि त्याबद्दल कलाभ्रमंती सर्व टीमकडनं आपले मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.